न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेची तिजोरी तत्कालीन जनरल मॅनेजरनंच लुटल्याचं समोर आलंय। या तत्कालीन जनरल मॅनेजरनं एक दोन नव्हे तर तब्बल 122 कोटींचा अपहार केलाय। आता सर्वसामान्यांच्या आणि कामगारांचे घामाचे पैसे ठेवलेल्या तिजोरीवर जनरल मॅनेजरनेच कसा डल्ला मारला, हा अपहार करताना कुणी मदत केली, अपहारामागील मास्टरमाइंड कोण आहे याचाच शोध घेण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओतून करणार आहोत। नमस्कार, मी लखन आदाटे आणि तुम्ही पाहताय मुंबई तक। मुंबईतील न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेवर आरबीआयने निर्बंध लादले आणि ठेवीदारांमध्ये खळबळ उडाली। आरबीआयने कारवाई करताच आणखी एक धक्कादायक प्रकारही उजेडात आलाय। बँकेच्या तत्कालीन जनरल मॅनेजरने पदावर असताना शेकडो कोटींवर डल्ला मारल्याचं समोर आलंय। हितेश प्रवीणचंद मेहता हा बँकेचा जनरल मॅनेजर होता। त्यावेळी मेहता आणि त्याच्या साथीदारांनी कट रचून प्रभादेवी आणि गोरेगाव या शाखेच्या तिजोरीमधून हा अपहार केल्याचा आरोप आहे। मुख्य कार्यकारी अधिकारी घोष यांनी दिलेल्या तक्रारीवरून दादर पोलिसांनी हितेश मेहता विरोधात गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणाचं गांभीर्य लक्षात घेऊन आर्थिक गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग करण्यात आलाय। या बँकेत सर्वसामान्यांचे साधारणतः 2466 कोटी रुपयांचे ठेवी आहेत। हे सगळे पैसे आता अडकलेले आहेत, त्यामुळे ठेवीदार हवालदिल झालेत। आधीच आरबीआयने कारवाई केल्यानं ठेवीदार चिंतेत असताना हा अपहार उघड झाल्यानं ठेवीदारांची झोप उडाली आहे। न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या एनपीएमध्ये मार्च 2023च्या तुलनेत मार्च 2024च्या अखेर 0.17% वाढ झाली। मार्च 2024 अखेर तब्बल 22.77 कोटी रुपयांनी बँक तोट्यात होती। रिझर्व्ह बँकेच्या निर्बंधाचे हेच प्रमुख कारण असल्याचं बोललं जात आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने घातलेल्या निर्बंधानुसार त्यामध्ये पुढील 6 महिन्यांसाठी नवीन कर्ज देण्यावर, नवीन ठेवी स्वीकारण्यावर किंवा पैसे काढण्याची परवानगी देण्यावर निर्बंध घालण्यात आलेत। बँकेने केलेल्या काही अनियमिततेमुळे ग्राहकांच्या सुरक्षेचा विचार करून हा निर्णय घेतल्याचं आरबीआयनं स्पष्ट केलंय। पण घामाचे पैसे अडकल्यानं 30हून अधिक शाखांमधील ठेवीदारांकडून आक्रोश सुरू आहे। मुंबईमधील शाखांबाहेर तर प्रचंड गर्दी होती आहे। या बँकेच्या मुंबई महापालिका क्षेत्रात 17 शाखा आहेत। ठाणे आणि मीरा भाईंदरमध्ये प्रत्येकी 2 तर नवी मुंबईत 1 शाखा आहे। पुण्यात 1 आणि सुरतमध्ये सुद्धा 2 शाखा आहेत। म्हणजे महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये या बँकेचं कामकाज चालतं। यामध्ये एकूण 289हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत। जॉर्ज फर्नांडिस यांनी 1968 मध्ये स्थापन केलेल्या बॉम्बे लेबर कोऑपरेटिव्ह बँकेचं न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक म्हणून 1977 मध्ये नामांतरण झालं होतं। कामगारांसाठी सुरू करण्यात आलेली बँक आता बंद पडण्याच्या मार्गावर आहे। या व्हिडिओत इथेच थांबूयात। 6 दशकं जुनी असणारी बँक कुणामुळे बुडते? अपहार करणाऱ्या तत्कालीन मॅनेजर मागे कुणाचा हात होता? हितेश मेहताला 122 कोटी अडकल्या प्रकरणी कारवाई होणार की तो मोकळा सुटणार? या अपहारामागे राजकीय कनेक्शन आहे का? याबाबत तुम्हाला काय वाटतं ते आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा। ताज्या घडामोडी आणि अभ्यासपूर्ण विश्लेषणासाठी मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।